नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणानं काय होणार असा प्रश्न अधूनमधून चर्चेला येत असतो. हा विषय अधूनमधून चर्चेला यासाठी सुद्धा येत असतो कारण यावर कोणी ना कोणीतरी प्रतिक्रिया देत असतं. राजकारणाच्या काठाला लागलेल्या या दोन्ही पक्ष आणि पक्ष नेतृत्वाबद्दलची ही चर्चा घडते ती त्याचमुळे. आता काल परवापर्यंत तिसऱ्या फळीतले नेते या विषयावर बोलत होते, त्यामुळे या विषयाला तसं काही फारसं वजन राहिलं नव्हतं. मात्र आता अचानक त्या विषयाला फोडणी मिळाली ती एकत्रीकरणावर राज आणि उद्धव या ठाकरे बनू लागल्यानं. राज आणि उद्धव हे दोघं भाऊ एकत्र आले तर काय होईल याचं उत्तर हे आता पुढच्या पिढीच्या मध्ये शोधायची धावपळ सुरू झाली आहे. आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू. पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल, काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटील या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे. लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे. आमचं मन साफ आहे. जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो, कुठचाही नेता असो, आमच्या सोबत यायला तयार आहे. आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू. माझी भूमिका एवढंच आहे. तुम्ही जे दोन भाऊ बोलताय, मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे. आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाही. मला काही इश्यू नाही दोन भाऊ एकत्र येणार. मला वाटतं त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, ते बोलू शकतात. त्याच्यामुळे मी तुमच्या समोर येऊन काही होणार नाही. आणि हे जे येतोय ते कशासाठी येतोय तुम्हाला पण माहिती आहे की जे बोलतायत सकाळी उठून ते कोणाला फसवताय तुम्ही. ते दोन भाऊ आहेत, ते बोलतील नाही एकत्र. महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एकत्र यायला तयार आहोत ही मातोश्रीतल्या ठाकरेंची भूमिका आहे. आणि शिवतीर्थवरचे ठाकरे म्हणतायत की फोन कुणी कुणाला करायचा ते आपापसात दोन मोठ्या भावांनी ठरवावं. अर्थात हे सगळं बोलण्याच्यासाठी पुढची पिढी पुढे आली आहे. एकत्रीकरणाच्या निमित्तानं समोर आले आहेत ते अमित राज ठाकरे आणि आदित्य उद्धव ठाकरे. हे दोघंही जण आपापल्या वडिलांची भूमिका पुढे चालवत आहेत आणि त्याचमुळे त्यांची वक्तव्य सुद्धा त्या संदर्भानं पाहायला हवीत. आदित्य ठाकरे 35 वर्षाचे आहेत. अमित ठाकरे 2 वर्षांनी लहान, म्हणजे सध्या 2025 मध्ये 33 वर्षाचे आहेत. अद्यापही आदित्य अविवाहित आहेत. अमित ठाकरे विवाहित आहेत. त्यांना एक मुलगा सुद्धा आहे. दोघंही पदवीधर आहेत. दोघांकडेही एकापेक्षा अधिक पदव्या आहेत. आदित्य ठाकरे राजकारणात तुलनेनं पुढे निघाले आहेत. वरळीतून 2दा आमदार झाले आहेत. पहिल्याच प्रयत्नात अमित ठाकरे मात्र माहीममधून पराभूत झाले. आदित्य ठाकरे माजी पर्यावरण मंत्री आहेत, तर अमित ठाकरेंची ओळख पर्यावरण प्रेमी अशी आहे. एकत्रीकरणासारख्या विषयावर ही दोन मंडळी बोलतायत. अर्थात आदित्य ठाकरे भूमिका पुढे मांडतायत, तर अमित ठाकरे मात्र या भूमिकेच्या बाबत अत्यंत संयमी भूमिका घेत आहेत. हे सगळं सुरू असताना प्रश्न उपस्थित राहतो की सध्या उद्धव गट आणि मनसे नक्की चालवतंय कोण. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये जे काही चाललंय, आता काही तासांपूर्वी आधी सगळ्यात पहिल्यांदा आदित्य ठाकरे बोलले आणि त्यानंतर अमित ठाकरे बोलले. पण आता मराठी माणसाची अस्मिता, मराठी माणसाचं हित हे आता या दोन्ही ठाकरे बंधूंनी आपल्या पोराबाळांकडे दिलंय का, असा प्रश्न पडावा इतपत हे सगळं आपल्याला दिसतंय. आणि जसं अमित ठाकरे म्हणाले ते खरं आहे की त्या दोघांमधलं जे काय आहे ते त्या दोघांनाच सोडवायचं आहे. पण हे जरी असलं तरी या दोन्ही बाजूंनी या संपूर्ण गोष्टींमध्ये मुलांनी जी घेतलेली उडी आहे ते पाहिल्यानंतर असं वाटतं की मराठी माणसाचं हित, मराठी अस्मिता, मुंबईतली मराठी माणसासाठीची चळवळ ही काय ठाकरेंच्या पोराबाळांच्या हातात गेली आहे का. पुतणे जे काही बोलतायत त्याला खरं तर कारण ठरलंय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं वक्तव्य. मी काय म्हटलं तुला की आज समजा शिवसेना फुटली नाही, फुटलीच तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? अजूनही एकत्र येऊ शकता का? हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात, या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत.
अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये. मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे महाराष्ट्राचं. महाराष्ट्राचा मी स्वार्थ पाहतोच आहे. मी पाहतोच आहे. म्हणजे तर माझं म्हणणं आहे, की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा. सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा. या मुलाखतीतली एक गंमत आहे. ही मुलाखत ज्या दिवशी प्रसारित झाली त्याच्या बऱ्यापैकी आधी ती ध्वनिचित्र मुद्रित म्हणजेच रेकॉर्ड करून ठेवली होती आणि राज ठाकरे त्यात जे बोलले होते ते ठरवून बोलले होते. ही मुलाखत कोणत्या दिवशी कशा पद्धतीने प्रसारित करायची आणि त्याची चर्चा कशी घडवून आणायची याचं नियोजन सुद्धा राज ठाकरेंनी खूप पूर्वीच केलं होतं. राज यांच्याकडून हा एकत्रीकरणाचा प्रस्ताव आला असताना त्यावर नंतर मात्र फार काही घडलं नाही, कारण उद्धव यांनी अचानक सावध भूमिका घेतली आणि ती सावध भूमिका तेव्हापासून आत्तापर्यंत कायम आहे. राज यांच्याकडून महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्यासाठी एकत्र यायला तयार आहे, टाळी द्यायला हात पुढे केलेला आहे असे संकेत आले, पण उद्धव यांनी मात्र अटी शर्तींचा सापळा रचला आणि त्यातच हे एकत्रीकरण आज तागायत अडकलेलं आहे. आमच्यातली भांडणं मी आज सांगतो की काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच, कोणाशी मिटून टाकली. चला पण पहिले हे ठरवा. महाराष्ट्राशी मिटून टाकली. चला पण पहिले हे ठरवा. महाराष्ट्राचं हित आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत. म्हणजे माझ्या बरोबर एसएनसी नाही, गद्दार सेना नाही, पण ठरवा कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे. माझ्या बरोबर तर भाजप बरोबर. आणि मग काय द्यायचा असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे, विरोध करायचा तो बिनशर्त करा, माझी काही हरकत नाही. काल परवापर्यंत राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याला जे उद्धव ठाकरे बिनशर्त पाठिंबा असं हिणवत होते ते उद्धव ठाकरे आपलं कोणाशीच भांडण नाही असं म्हणत अचानक बिनशर्त पाठिंबा द्यायला तयार होतात आणि नंतर अटी शर्ती सुद्धा घालतात. हा सगळा प्रकार नक्की काय असतो? महाराष्ट्रानं भावकीतला संघर्ष उद्धव यांच्याकडून कायमच राज यांच्या वाटचालीला आव्हान देण्यात आलंय, मग ते भारतीय विद्यार्थी सेना असो की इतर काही. राज प्रभावी वक्ता आहेत, आक्रमक त्यांची बोलण्याची शैली आहे आणि व्यक्तिमत्व सुद्धा आकर्षक आहे. त्याच्या तुलनेत उद्धव धोरणी आहेत, कुशल राजकारणी आहेत, व्यक्तिमत्व मात्र आकर्षक नाही. आणि म्हणूनच राज यांच्या समोर उद्धव यांचं व्यक्तिमत्व कमकुवत ठरतं ते याचमुळे. आणि हीच भीती कायम उद्धव ठाकरेंच्या मनात असते की राज आणि उद्धव असा संघर्ष जर मैदानात झाला तर प्रभावी कोण ठरेल. इतकं सगळं असताना सुद्धा नियतीचं दान मात्र उद्धव ठाकरेंच्या पदरात पडलं आणि त्याला कारण हे उद्धव ठाकरेंच्या नावातला मधला शब्द आहे, तो आहे बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरेंच्याकडून असलेले आशीर्वाद आणि बांधलेली संघटना उद्धव ठाकरेंना आयती मिळाली आणि त्याच्या आधारावर उद्धव ठाकरेंचं राजकारण तरून गेलं. एका बाजूला ही परिस्थिती आहे तर दुसऱ्या बाजूला स्वबळावर स्वतःची संघटना चालवणारे राज ठाकरे आहेत. दोघंही दोन ध्रुवांवर आहेत आणि म्हणूनच दोन्हीही ठाकरे बंधू कधीही एकत्र येणार नाही अशी भविष्यवाणी सुद्धा होते. त्यांनी जे आव्हान केलं ना ते सपाला केलेलं आहे, ते एमआयएमला केलेलं आहे. त्यांना यांच्याशी काही घेणं देणं नाहीये. तुम्ही उगाच तरी गैरसमज पसरवताय. ते दोघं बंधू एकत्र येणार नाही. जे मांडणी त्यांना करायची ना तर हिंदुत्ववाले जे काही पक्के विचार घेऊन चाललेत ना त्यांना ही वेगळ्या पद्धतीची मांडणी करायची आणि त्याची सुतोवाच त्यांनी केलेलं आहे. हे शिरसाटांचं मत झालं. शिवसैनिक आणि मनसैनिकांशी संवाद आम्ही साधला पुण्यामध्ये.
सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे ती दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का? राजकीय दृष्ट्या आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती या दोघांची देखील शिवसेनेची आणि मनसेची युती होणार का, हा प्रश्न जो आहे तो अनेकांना पडलेला आहे. आणि त्यातच आज अमित ठाकरेंनी एक वक्तव्य केल्यामुळे शिवसेना असेल किंवा मनसे असेल यांना पुन्हा एकदा जो आहे तो आशेचा किरण वाटतोय. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मराठी माणसासाठी न्याय हक्कासाठी कोणी भांडलं असतं तरी इंदुरचे सम्राट बाळासाहेब तेव्हापासून आत्तापर्यंत मराठी माणसासाठी ठाकरे कुटुंब भांडते. आणि आज खऱ्या अर्थानं मराठी टिकवायची असेल, मराठी माणसाला मुंबई शहरामध्ये टिकवायचं असेल किंवा महाराष्ट्रामध्ये, तर दोन्ही बंधूंनी एकत्र येणं हे गरजेचं आहे. एक शिवसैनिक म्हणून म्हणसाल तर ठाकरे ब्रँड हा कधी न संपणारा ब्रँड आहे. राजसाहेबांनी त्या संदर्भात मागच्या आठवड्यात वाच्यताही केली होती. त्यामुळे ठाकरे साहेबांनी, दोन्ही ठाकरेंनी एकत्र आल्यास महाराष्ट्राचं भलंच होईल. दोन्ही पक्षांचे अध्यक्ष, दोन्ही पक्षांचे नेते सर्वेसर्वा हे जोपर्यंत बोलत नाहीत तोपर्यंत आमच्यासारख्यांनी बोलून काही फायदाही नाही. त्याच्यामुळे त्यांचं जेव्हा बोलणं सुरू होईल तेव्हा ते अख्खा महाराष्ट्र बघेल. त्याची आत्तापासून घाई करण्यात काही अर्थ नाही. पण आमच्याकडून प्रतिसाद पहिल्याही होता, आत्ताही आहे. किंबहुना तुम्ही जर का पुण्यामध्ये कार्यकर्त्यांशी जर चर्चा केलीत तर युती हवी आहे हाच तुम्हाला सूर ऐकायला मिळेल. त्याच्यामुळे खरंच आहे की महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसांसाठी ही दोघांनी एकत्र येणं हे गरजेचं आहे. जे आज अमितजी ठाकरेंनी सांगितलं की आम्ही एक पाऊल चर्चेची सुरुवात व्हायलाच हरकत नाही, हेच आमचं पूर्वी साधारण 1-2 आठवड्यापूर्वी राऊत साहेबांनी पण सांगितलं की टाळी एका हाताने वाजत नाही. जेव्हा दोन्ही हात आपण एकत्र येतील तेव्हा ती टाळी वाजली जाईल. आज अमितजी ठाकरेंनी सांगितलं निश्चितपणे सकारात्मक निर्णय हे वरिष्ठ नेते आणि आमचे पक्षप्रमुख घेतील. कॅमेरा पर्सन संदीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे. अर्थात राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली की सर्वाधिक अस्वस्थ कोण असेल, ओळखा पाहू. आणि आपण जे म्हणतायत आमचे नेते काय बोलतायत, त्यांचे नेते, आमचे नेते एका सुरात बोलतायत. आमचे पक्षप्रमुख माननीय आदित्य ठाकरे हे एका सुरात बोलतायत की आम्ही सकारात्मक आहोत. याच्यावरती कोणी आक्षेप घेण्याचं कारण नाही. आमच्या भावना निर्मळ, स्वच्छ आणि स्पष्ट आहेत की महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत. विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.